कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्याचबरोबर रवींद्र धंगेकरांनी कसबात मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आज आपला नामनिर्देशन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते। तर दुसरीकडे त्यांचेच प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ व भाजपचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। तर दुसरीकडे चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी देखील भव्य मिरवणूक काढत आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय। यावेळेस महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील चिंचवडच्या जागेसाठी डमी अर्ज भरला आहे, ज्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। तर महाविकास आघाडीचा चिंचवडच्या जागेसाठी अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नसून शेवटच्या एक दिवसात काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। आमचा विजय हा निश्चित आहे। हा कार्यकर्त्यांच्या भावनेतनं आलेला। मी बाहेर आल्या त्यांनी जोरात घोषणा दिल्या, मला उचलून घेतलं। ह्या कार्यकर्त्यांचा कुठेतरी आत्मविश्वास आहे। माझ्या हा परिवार आहे, परिवाराचे की ते दोघं पालक आहेत, ते जो निर्णय घेतील तो मला एक कार्यकर्ता म्हणून मान्य आहे। लोकांपर्यंत जाणार आणि लोकांना आशीर्वाद मागणार आणि लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल। काय सांगाल? खरं तर मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जो आहे या ठिकाणी मतदारांनी दिलेला आहे, मोठी गर्दी पाहायला मिळते। आज अर्ज तुम्ही भरलेला आहे, काय सांगाल? आज अर्ज हा भरलेला आहे। खरं तर दुःखद प्रसंगी हा अर्ज भरायची वेळ आलेली आहे। 1 महिना झालेला आहे साहेबांना, तर पण साहेबांच्या जे प्रेमापोटी लोक सगळी आलेली आहेत, साहेबांना मानणारी लोक सगळी आलेली आहेत। अगदी आम्ही चालत फिरत होतो। 6 किलोमीटरची ही जी रॅली होती, त्या रॅलीमध्ये न सांगता लोक सगळीजणं सकाळी 9 वाजल्यापासून आमच्याबरोबर आहेत। सकाळी 8 वाजतापासून लोक घराच्या बाहेर पडलेली आहेत। अजूनही लोक अजून बाहेरच आहेत। एवढ्या रणरणत्या उन्हातही सगळेजणं कुणीही काहीही न बोलता, काहीही पाण्याची सोय नाही, काही नाही, एवढं नसतानाही सगळेजणं बाहेर पडलेले आहेत। अगदी स्वखुशीने सगळेजणं येत होते, थांबत होते आणि घोषणा वगैरे देऊन ही मोठी रॅली अशी निघालेली आहे। यातच तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं विजयाचं गुपित हे कळत आहे।